नमस्कार, मी माणिक कांबळे, संपादक कार्यकर्ता न्यूज चॅनलमधून आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 बाबतचे विश्लेषण आपल्यासमोर सादर करीत आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची थाटात सुरुवात करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासाठी लागू केलेली आहे। पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील शर्यतीमधील 11 ग्रामपंचायतींना योजनेच्या लाभासाठी स्वयंमूल्यांकन करणे आवश्यक होते। त्यामुळे राज्यातील सर्वच पंचायत समितीमधून टॉपच्या 11 ग्रामपंचायती स्वयंमूल्यांकन करून एंट्री घेतली होती। 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 हा अभियानाचा कालावधी होता। या कालावधीमध्ये ज्या शर्यतीमधील ग्रामपंचायत स्वयंमूल्यांकन केले अशा ग्रामपंचायतीचे मूल्यांकन करण्यासाठी जिल्हाबाह्य मूल्यांकन समितीची निवड करण्यात आली होती। प्रत्येक प्रश्नाला किती गुण द्यायचे यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूची देण्यात आली होती। स्वयंमूल्यांकनासाठी वापरलेली ही मार्गदर्शक सूची मूल्यांकन समितीलाही वापरायची होती। त्यामुळे स्वयंमूल्यांकन आणि मूल्यांकन यामध्ये काय तफावत आहे हे गुणपत्रिकेवरून स्पष्ट होणार आहे। गुणपत्रिका तयार करण्याचे काम सुरू आहे। स्वयंमूल्यांकनांनी समितीने केलेले ग्राउंड लेवलवरील मूल्यांकन यामध्ये तफावत असल्याचे आढळून आलेले आहे। त्यामुळे निश्चितच 11 ग्रामपंचायतीपैकी तफावत आढळून आलेल्या ग्रामपंचायती शर्यतीमधून बाद होणार आहे। मात्र हे योजनेचे पहिलेच वर्ष असतानाही अनेक ग्रामपंचायतींनी चांगला प्रयत्न केलेला आहे। 11 ग्रामपंचायतीपैकी 6 ग्रामपंचायती शर्यतीमधून बाद होत असल्या तरी 5 ग्रामपंचायती बक्षिसासाठी पात्र ठरणार आहे। या निवड झालेल्या 5 ग्रामपंचायतीपैकी 3 ग्रामपंचायती मेरिटप्रमाणे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसास पात्र ठरणार असून उर्वरित 2 ग्रामपंचायतींना निकषाप्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस मिळणार आहे।